नमस्कार मित्रांनो. आज नवीन दिवस, नवीन विषयासह तुमच्यासमोर आलो. आज तुम्ही टायटल बघितलं असेल तर महाराष्ट्राच्या ज्या प्रादेशिक पार्टी आहे त्या सगळ्यांचा जो विकासाचा मुद्दा आहे तो सगळा भावनिक राजकारणामधूनच जातो असा आपला विषय आहे. म्हणजे काय की टायटल वाचून तुम्हाला वाटत असेल आता हा वेगळं काय सांगणार आहे आपल्याला. जे आत्ता महाराष्ट्रात घडतं आहे ते तर आपण डोळ्यासमोर बघतोच. आजचा दिवस हा साधारण त्या एका विषयावरच गाजला, म्हणून त्या अनुषंगाने विचार करण्यासाठी मी ही गोष्ट तुमच्यासमोर मांडतो. आपण आत्तापर्यंत बघितलं आहे की कुठलीही प्रादेशिक पार्टी असली तर तिचं जे कुटुंब आहे त्या कुटुंब वत्सलपणामध्येच त्यांना कायम धन्यता मानायला त्यांना आवडते आणि अशी धन्यता मानतच ते आत्तापर्यंत मोठे झाले किंवा त्यांना लोकांनी मोठं केलं असं आपण म्हणू शकतो. तर हे सगळं बघत असताना आपल्याला हा नक्की मुद्दा वाटतो यावेळेस या वेळच्या निवडणुकीचा हा कळीचा मुद्दा असा ठरेल की दोन प्रादेशिक पक्षांचे दोन वेगळे गट झालेले आहेत आणि त्या वेगवेगळ्या गटांमध्ये असलेली चुरस ही आजच्या दिवसभरातल्या राजकीय नाट्यामधून आपल्याला दिसते. जरी एक प्रादेशिक पक्ष असला तरी त्याची प्रादेशिक पक्ष म्हणून काय विचारधारा वेगळी असते अशातला प्रकार नाही. त्यांची विचारधारा ही त्यांच्या कुटुंबापुरती किंवा त्यांच्या पक्षापुरतीच मर्यादित असते. तर ती मर्यादा कुठपर्यंत असते आणि त्या मर्यादेचा वापर हा कोण कुठपर्यंत काय करतो त्याचं आज उत्तम उदाहरण साक्षात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी आता आपल्याला त्यांच्या सभेतून दिलं. आणि ते ऐकल्यानंतर मला हा विषय आज तुमच्यासमोर मांडावासा वाटला की प्रादेशिक पक्षांना जरी आपण त्यांना पूर्णपणे ती सत्ता जर का त्याची झाली तर ते जे मांडणार आहेत ते वेगळं नाही आहे. ते आपल्या राज्याच्या विकासासाठी काही मांडणार नाही. ते त्यांच्या प्रादेशिक पक्षाची अस्मिता जी आहे त्याच्यासाठी असलेल्या एका दृष्टिकोनातूनच ते विचार करणार. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा सगळ्या बाजूने होऊ शकतो हा विचार ते करू शकत नाहीत, कारण त्यांची कॉम्बिनेशन्स जी असतात तीच बनलेली ती त्या प्रकारे वेगळी बनलेली असतात. तसं या महाराष्ट्रामध्ये जर का आतापर्यंत आपण बघितलं तर एक हिंदुत्ववादी प्रादेशिक पक्ष होता, तर एक सेक्युलरवादी प्रादेशिक पक्ष होता आणि त्याच्यानंतर एक राष्ट्रीय पक्ष होता की जो हिंदुत्ववादी आहे आणि एक राष्ट्रीय पक्ष आहे की जो सेक्युलरवादी आहे. हे आतापर्यंत आपण बघितलं. तर यावेळेस त्यामध्ये अजून दुभाजक झाले आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा कळतं की भावनिक राजकारणाशिवाय हे वेगळे मुद्दे मांडत नाहीत किंवा त्यांनी केलेली कामं असतील तरी ती पण निवडणुकीच्या वेळी ते आपल्यासमोर मांडत नाहीत, कारण राज्यातला मतदार हा एका भावनिक विषयावरच मतदान करणार हे त्यावरून त्यांना सिद्ध होतं. हे त्यांना माहिती आहे आणि हे जोपर्यंत आपल्या मनातून किंवा आपल्या राज्याच्या जनतेच्या मनातून पोचलं जात नाही की भावनिक शिवायही राजकारण जे होतं, जे विकासाचं राजकारण होतं ते विकासाचं राजकारण जोपर्यंत आपण ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत ह्या विषयांपर्यंत लोक पोचत नाहीत आणि हा न पोचल्याचा फायदा हे राजकारणी त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये घेतात आणि भावनेचं राजकारण ते कायम करत राहतात. तर आपल्याला ह्या आजच्या दिवसभरात घडलेल्या एका घटनाक्रमातून हे नक्की लक्षात आलं की शेवटी निवडणूक ही भावनेवरच होणार आहे. विकास तुम्ही कितीही केला तरी लोकांना विकास हा नंतर पाहिजे असतो, भावना पहिली पाहिजे असते आणि त्या भावनेवरच निवडणुकीचे निकाल अपेक्षित असतात. या जनमानसातल्या भावनेचा उद्रेक हा जेव्हा होतो तेव्हा काय घडतं त्याचं उत्तम उदाहरण हे आत्ता काही घडलेलं तामिळनाडूमधल्या प्रसंगावरून आपल्याला दिसतं की एक TV स्टार आपली पार्टी घेऊन आता तिथे उतरणार आहे आणि तो आपली मतं मांडतो आहे. त्यातून मतांमधून लोकांकडे आकर्षण निर्माण होतं आहे. त्यातून यापुढे तामिळनाडूमध्ये त्या राजकारणामध्ये काही फरक पडणार आहेत. मग तिथेही हा मुद्दा सेम लागू पडतो की भावना प्रथम आणि विकास नंतर या मुद्द्यावरच हे राजकारण पुढे तिथलंही चालू झालेलं आहे. तसं आपण इतर राज्यातही बघितलं तसं प्रादेशिक पक्ष म्हणून समाजवादी पार्टीकडे जर आपण बघितलं तर त्या पक्षामध्ये देखील हे असंच दिसतं की सर्वांगीण विकास कोणाचा, आता आपल्या कुटुंबाचा हा त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण राज्याचा विकास हा त्यांच्या दृष्टीने शून्य आहे. तसं एका प्रादेशिक पक्षामध्ये ओडिसामध्ये ते तुम्ही बघितलं की एका विशिष्ट गोष्टीसाठी पैसे द्यायचे किंवा एका विशिष्ट जनमानसाला पैसे देऊन त्या प्रकारचं मतदान आपल्याकडे खेचून घ्यायचं हे देखील त्यांनी तिथे केलं. पण त्याचा
एवढे वर्ष केलेला परिणाम हा कायमच लागू राहतो अशातला प्रकार नाही. त्यामध्येही बऱ्याच वेळा बदल होतात आणि ते बदल जेव्हा होतात तेव्हा काय घडतं ते ओडिशाने आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीत असताना त्यांची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा आपल्याला दाखवून दिलं. तसं या महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला हे परिवर्तन घडवण्याची आज सामान्य माणसाची गरज आहे की जोपर्यंत तुम्ही त्या भावनांवर भुलणार आहात तोपर्यंत त्या भावनांचं राजकारण या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये चालूच राहणार आणि जोपर्यंत आपण तिथून पुढे जात नाही, पुढचा पल्ला गाठत नाही, तोपर्यंत हे राजकारण विकासाभिमुख राजकारण होण्यासाठी फार वेळ लागेल. आणि महाराष्ट्र हा कायम विकासाभिमुख राहिलेला आहे. तर विकासाभिमुख महाराष्ट्र आपल्याला ठेवायचा असेल तर प्रादेशिक राजकारणापासून दूर जाऊन आपण एक समग्र विचार करणं ही आज काळाची गरज आहे. आणि ती जेव्हा होईल तेव्हा या पूर्ण राजकीय मुवमेंटला एक वेगळ्या प्रकारचं समाधान किंवा एक वेगळ्या प्रकारची उपरती प्राप्त होऊन त्यामध्ये वेगळे बदल होऊन की आपल्या प्रादेशिक पक्षामध्ये उदाहरण असलेले एका प्रादेशिक पक्षाचे नेते कायम म्हणतात की आपल्याला कायम त्यातून नवीन उमेदवार, नवीन लोक राजकारणामध्ये आली पाहिजेत. पण ती नवीन लोक राजकारणामध्ये कधी येतील जेव्हा हे जे भावनिक मुद्दे जेव्हा तुम्ही बाजूला ठेवाल आणि प्रत्येक वॉर्डाचा, प्रत्येक नगराचा आणि प्रत्येक जिल्ह्याचा विकास हा कुठल्या रीतीने होणार आहे आणि त्यामध्ये काय बदल केले जाणार आहेत हे जोपर्यंत त्यातल्या जनतेला कळत नाही आणि ती जनता तोपर्यंत त्याप्रमाणे विचार करायला लागत नाही तोपर्यंत हे घडू शकत नाही. आणि जर घडायचं असेल तर आपल्या सगळ्या जनतेने एकत्र येऊन त्याविषयी एकत्र मतं मांडून आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे त्यातून हे सगळं दाखवणं गरजेचं आहे. तर प्रादेशिक पक्षाची आयडेंटिटी ही त्याच्या प्रादेशिक अस्मितेवर अवलंबून असते, ती त्यांनी केलेल्या कामावर कधीच अवलंबून असते. आपण आत्ताचं हरियाणाचं जे उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये की एक हा राष्ट्रीय पक्ष जो आहे इथला आता त्यांनी तिथे सत्ता स्थापन केलेली आहे त्या पक्षाने तिथे जे काही बदल केले ते सर्वांगीण विकासात्मक बदल केले की जसं तिथल्या सरकारी योजनांमध्ये जे सरकारी योजनांचे लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थ्यापर्यंत सरकार स्वतः पोचतं. तिथून त्या माणसाला घरून उठून त्या ऑफिसला जावं लागत नाही किंवा तिथपर्यंत येत नाही किंवा जे तुम्ही मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एक मेल किंवा मेसेज केला तरी सरकार त्यावर रिप्लाय देऊन तिथलं स्टेट गव्हर्नमेंट अशा प्रकारे काम करत आहे. एक रोल मॉडेल त्यांनी स्थापन करून दिलं आपल्यासमोर. तसं या महाराष्ट्रामध्ये जी 13 कोटी 15 कोटी जनता आहे त्या जनतेने हे जर का ठरवलं की या भावनिक राजकारणापोटी आपण जो एवढे वर्ष फुकट घालवली त्यापेक्षा पुढे जाऊन विकासाच्या राजकारणामध्ये आपल्याला पुढे जाऊन काय करता येईल का हे जर का आपल्याला ठरवायचं असेल आणि हे जर का सगळं बघायचं असेल तर त्यासाठी आपल्याला यापुढे देखील विकासाचं राजकारण कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो आणि त्याचा ॲक्सेप्टन्स जनमानसामध्ये कसा येऊ शकतो हे करण्यासाठी आपल्याला यापुढे पाहत राहावं लागणार आहे आणि ते पाहावं ह्यासाठी हा व्हिडिओ केला. आजचा विषय तुम्हाला आवडला असेल तर चित्रपट पिढीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि शक्यतो कमेंट करा. कमेंट केली की त्यामध्ये यूट्यूब आपल्याला सगळ्यांना रेकग्नाईज करेल आणि आपली एक परिवार सगळा जमला तर आपल्या परिवारासहित एकत्र करून आपल्याला एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या चित्रपटपटीची मदत होईल असं मला वाटतं. हे तुम्हाला खरं वाटतं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांबरोबर आपलं ही मतं जी मी मांडतो आहे ती तुम्हाला खरी वाटतात की नाही हे पण लोकांबरोबर शेअर करा आणि चित्रपटपटीला पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.